नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज जो आपण मॉर्निंगला थेरी क्लास घेतला होता, ज्या क्लासमध्ये आपण कोड ब्लॉक्स कसं ओपन करायचं आणि प्रोग्राम कसं बनवायचं ते बघितलं होतं. ठीक आहे. तर आता आपण त्याचं प्रॅक्टिकल बघूया. या प्रॅक्टिकलमध्ये आपलं काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या डेस्कटॉपवरती तुम्हाला काय दिसत आहे, कोड ब्लॉक्स ॲप्लिकेशन दिसत आहे. या ॲप्लिकेशनला डबल क्लिक करून ओपन करायचं. किंवा राईट क्लिक करून पण आपण त्याला ओपन करू शकतो. ठीक आहे. ओपन झाल्यानंतर इथे फाईल हे जे आहे ते सर्व मेनू आहे. यापैकी या फाईल मेनूला मला जायचं आहे. फाईल मेनूमध्ये गेलो, इथे न्यूवरती क्लिक करायचं. न्यू नंतर इन्फे फाईल, कंट्रोल शिफ्ट एन, नवीन फाईल ओपन झालेली आहे. इथे बघ, इथे अनटायटल 1 आलेला आहे. या फाईलला मला आधी पहिलं सेव्ह करायचं आहे. सेव्ह करण्यासाठी फाईलवरती जायचं. फाईलवरती गेल्यानंतर इथे सेव्ह फाईलला क्लिक करायचं. आणि सेव्ह फाईलला क्लिक करताना आधी मला काय करायचं आहे, याला आधी पहिले एक नाव द्यायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी हिला नाव देतो एक SP.C. आपण सी लँग्वेज शिकत आहोत, तेव्हा सी लँग्वेज शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी कोणती फाईल सेव्ह करणार आहे ती .C नावाने आपल्याला सेव्ह करायची आहे. ठीक आहे. SP माझ्या फाईलच्या नावाने .C काय एक्सटेन्शन आहे, म्हणून मी याला सेव्ह करतो. सेव्ह कुठे करत आहे, डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह करत आहे. किंवा डेस्कटॉपवरती जाऊन मी एक नवीन फोल्डर बनवतो. न्यू फोल्डर, श्याम नाव देतो. ठीक आहे. ह्या फोल्डर ओपन करून मी फाईली सेव्ह करतो. झाली माझी फाईल सेव्ह झालेली आहे. आता मला प्रोग्राम लिहायचा आहे. ANCच्या रूलनुसार मला हेडर फाईल लिहिणं आवश्यक नाही आहे, म्हणून मी फक्त मेन लिहितो आहे. ठीक आहे. मेन कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर मला काय प्रिंट करायचं आहे, मला माझ्या मित्राने सांगितलं की हेलो श्याम या असं मला काय सॉफ्टवेअर तयार करून दे. तर मी तुम्हाला एक सॉफ्टवेअर तयार करून देतो, हेलो श्यामचं. PRINT प्रिंट F ब्रॅकेट ओपन, इन्व्हर्टेड कॉमा ओपन, आणि या इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं मी HELLOSHYAM श्याम, आणि नंतर दिला सेमिकोलन. मग मी या प्रोग्रामला आता काय करतो, रन करतो. बिल्डमध्ये गेलो आणि बिल्ड अँड रन केलं आहे. माझ्या प्रोग्रामला एक्झिक्यूट व्हायला किती वेळ लागला, इथे तो शो होत आहे 0.033 सेकंड्स. ठीक आहे. पण या ज्या 2 लाईन आहे, या 2 लाईन मला माझ्या प्रोग्राममध्ये दिसल्या नाही पाहिजे. त्यासाठी मला काय करायचं आहे, या प्रोग्रामच्या आधी मला गेट सीएस लावायचं आहे. GETCH ब्रॅकेट ओपन, ब्रॅकेट क्लोज, देन सेमिकोलन. आणि आता मी माझा प्रोग्राम रन करतो. तर आता मी गेलो बिल्डवरती गेल्यानंतर बिल्ड अँड रन केला आहे. माझा प्रोग्राम झाला आहे रन. बघा दिसत आहे हेलो श्याम आलेला आहे. हेलो श्यामच्याकडे ज्या 2 लाईन येत होत्या एक्झिक्युशन टाईमवाल्या, त्या येत आहे का, नाही येतात. त्या केव्हा येणार, कारण काय झालं आहे, माझा जो प्रोग्राम आहे, माझा प्रोग्राम कुठे थांबला आहे, गेट CH आहे ना, 4थ्या लाईनवरती माझा प्रोग्राम थांबलेला आहे. काय म्हणतं आहे की गेट CH, जोपर्यंत तुम्ही कधी कॅरेक्टर क्लिक नाही करणार तोपर्यंत माझा प्रोग्राम समोर जाणार का, नाही. मग मी कधी कॅरेक्टर प्रेस करतो आहे, माझा प्रोग्राम गेला समोर, नंतर प्रोग्राम एक्झिट. ठीक आहे. तर अशाच प्रकारे मला याची एक फाईल बघायची आहे, जे मी सेव्ह केली होती आताच श्याम नावाच्या फोल्डरमध्ये. बघा 3 फाईल क्रिएट झाल्या आहे. SPC ही सोर्स फाईल आहे, SPEXE ही आहे ॲप्लिकेशन्स फाईल्स, SPO ही आहे ऑब्जेक्ट फाईल. ठीक आहे. EXE फाईल ही जी आहे, ही फाईल तुमच्या मित्राला द्या, तुमचं सॉफ्टवेअर तयार आहे. कोणतं, हेलो श्यामचं. बघा या पद्धतीने आपलं सॉफ्टवेअर तयार झालं आहे. सो पहिल्या प्रोग्राममध्ये एवढंच. आपण पुढचा टॉपिक बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो थँक्यू, बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक करायला नक्कीच लाईक करा. ठीक आहे. थँक्यू.